नाव आहे नंबर वर. काय पाहतो? नंबर. आता मी नंबर वर जो पहिला पेज तुम्हाला दिसते याच्यावरचे स्वाध्याय ते सोडवलेले आहे ते तुम्हाला लक्ष द्यायचे. आता माझ्या मागं म्हणायचं आहे, या लक्ष द्या. आता चला म्हणा. युजिंग एनी ऑफ these number cards make 10 3-digit numbers and read them. Remember that you cannot have zero in the hundreds place. पहिले समजून घ्या. युजिंग एनी ऑफ दिस नंबर, याच्यातला एक नंबर तुम्हाला यूज करायचा आहे. यातला एक नंबर तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यापासून मेक म्हणजे बनवायचा आहे, तयार करायचा आहे. मेक 10 म्हणजे 10 3 डिजिट नंबर. 3 डिजिट नंबर म्हणजे 3 डिजिट नंबर. अरे मोठ्याने सांगा. 3 डिजिट नंबर म्हणजे 3 अंकी संख्या तयार करायच्या. किती तयार करायच्या आहेत? 10 म्हणजे 10. अँड रीड देम, आणि ते तुम्हाला वाचायच्या आहे. मग आता आपण या ठिकाणी एक लक्षात द्यायचं आहे. रिमेंबर दॅट, लक्षात ठेवा, दॅट यू कॅन नॉट हॅव, तुम्हाला झिरो घ्यायचा नाही आहे. यू कॅन नॉट हॅव झिरो इन द हंड्रेड्स प्लेस. हंड्रेड्स प्लेसला तुम्हाला यातला झिरो घ्यायचा नाही आहे. का घ्यायचा नाही रे झिरो? कोण सांगते तुमचं? काय सांगते? उभे राहून सांग. काय घ्यायचं नाही झिरो? करेक्ट. काय वाजवा एकदा शिरव. बघा आता या ठिकाणी जर झिरो मी जर 100 प्लेसला घेतला तर ती संख्या, आता समजा मी हा झिरो घेतला पहिले, नंतर 8 घेतला, मग 9 घेतला, ही 3 डिजिट संख्या होईल का? नाही. ही काय तयार होईल मग? या झिरोला व्हॅल्यू नाही आहे इकडं. याची ही किती संख्या तयार होईल? याची नाही. म्हणून झिरो घेऊ नका म्हणतात ते. 3 डिजिट संख्या मेक बनवा. मग 3 डिजिट बनवत असताना पहिले झिरो तुम्हाला घेता येत नाही. मग आपण संख्या बनवलेल्या एकदा वाचून घ्या. तुम्हीच तयार केल्या, वहीमध्ये पण लिहिल्या, फक्त तुम्ही वाचन घेताय. चला पहिली संख्या आपण घेतला इथं 3 या कार्ड मधला. मग घेतला आपण हा 8, त्याच्यानंतर घेतला 5. काय तयार झालेली संख्या मग उठायला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय पहा. क्वेश्चन नंबर 2. राईट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स. या ठिकाणी तुम्हाला अंकात दिलेला आहे, वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. आता स्पेलिंग चुकायचे नाही. आणि तुम्ही वहीमध्ये लिहिले, मी फळ्यावर लिहिले, त्याच्यानंतर आता चेक करायचे आपल्याला. आता पहिली संख्या काय, कोण सांगते? 325. करेक्ट. मग आता इथं आपण त्याचं लिहिलेलं आहे 325. मी ज्याला याच्यावर त्यांना सांगायचं आहे. आता दुसरी संख्या कोण सांगते? हातवर करा. सगळ्याला आले पाहिजे. आपण तर 10 पर्यंत शिकलेलो आहे. हा सांग शिवम. किती आहे संख्या? 549. शाबास. सिट डाऊन. त्याच्या पुढची संख्या कोण सांगते? तिसरी. सांग कार्तिकी. 667. उभं राहून सांग. 667. करेक्ट. खाली बस. चला चौथी संख्या कोण सांगते? चल स्वरा सांग. पटापट सांगा. 782. चला त्याच्या पुढची संख्या कोण सांगते? पाचवी. हा निशांत. मोठ्या नावाचा सांगायचं. 819. करेक्ट. त्याच्या पुढची 6वी संख्या कोण सांगते? हा सांग. 401. करेक्ट. म्हणजे याचा ह्या आपण कशामध्ये लिहिल्या? वर्ड मध्ये लिहिल्या. आलं लक्षात? आता पुढं उलट आहे. क्वेश्चन नंबर 3. राईट द फॉलोइंग नंबर्स इन फिगर. आता तुम्हाला वर्ड मध्ये दिलेला आहे, इथं उलट होतं आहे ना. इथं नंबर दिला होता, वर्ड मध्ये लिहिणं होतं. आता तुम्हाला काय केलेलं आहे त्यांनी? आता वर्ड दिलेला आहे, नंबर मध्ये लिहायचं आहे. मग आता तुम्हाला बघा, पहिली संख्या आपण लिहिली आहे. हे कोण वाचते रे? हे कोण वाचते? हे आवाज ईश्वरी. हे काय? इकडं बा, इकडं वाच. हे इथं वाच पटकन. इथं येऊन वाच पटकन. वाच. हे काय? 100. वाच. 102. मग आता हे आपण लिहिलं 102. बरोबर आहे ना? 102. समजा झिरो नसता घेतला याच्यात तर काय झालं असतं मग ते? 12. काय झालं असतं? 12. बरोबर. सिडम. चला पुढची संख्या काय? हा वाच पटकन. मोठ्यानं वाच.
हा? 320. चला त्याच्या पुढची कोण वाचते? कोण वाचते? जा स्वरा इथे येऊन वाच. वाच मोठ्यानं. इथे येऊन वाच. आयु 567. हे आपण लिहिले 567 आहे की नाही? चला चौथी कोण वाचते वर्ड मध्ये? कोण वाचते लवकर सांगा. कोण वाचते? कोण वाचते? एवढे हात वर आहे, सगळ्यांचे हात वर पाहिजेत. चाल निशाणी आहे समोर, लवकर ये. काय वाच? 440. 40 स्पेलिंग वाच पहिले. FORTY 445 करेक्ट. चला सगळ्यांनी वाचा कॉमन. आता काय पुढचं हे वाचा. 999 पुढचं 756. हे सगळे आपण इथं घेतले. यातला क्वेश्चन नंबर 3 पर्यंत आपण घेतलं. चौथा क्वेश्चन तुम्हाला घरून सोडून आणायचा आहे त्याच्यातला. हा आलं का लक्षात? चौथा तुम्हाला घरून सोडून आणायचा, पण मी पुस्तकात इथं समजून सांगतो. चला आपला आता आहे क्वेश्चन नंबर, हे नंबर वर्क मधला क्वेश्चन नंबर 1 झाला, 2 झाला, 3 झाला. फळ्यावर घेतलं मी. आता चौथा काय बघा. तुम्हाला आता इथं मला सांगायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हे पूर्ण चौथा क्वेश्चन घरून करून आणायचा आहे, किंवा याच्यावर आधारित काही मी गणित देतो ते तुम्हाला घरी करायचे आहे. ते हे पुस्तकात सोडून घेऊ. आता म्हणा माझ्या मागं बोट ठेवा. राईट द नेक्स्ट 3 नंबर्स. आता इथं एक नंबर दिलेला आहे, त्याच्या पुढचे काय लिहिले, काय म्हणलं त्यांनी सांगावर प्रश्नाचा अर्थ काय. राईट द नेक्स्ट 3 नंबर्स म्हणजे काय रे? पुढचे तुम्हाला किती नंबर लिहायचे? हां 3 नेक्स्ट 3 नंबर, याच्या पुढचे 3 नंबर लिहायचे. सांगा मग. पहिला आहे 399, त्याच्यानंतर काय येईन रे? 400. करेक्ट. 400च्या पुढं काय येईन रे? 401. त्याच्या पुढं काय येईन रे? 402. असं कळलं तुम्हाला? मी एक गणित सोडवलं, बाकीचे 2 गणित तुम्हाला घरी करायचे आहेत. इकडचा प्रश्न आता क्वेश्चन नंबर 5 म्हणा. राईट मोठ्यानं वाचायचं आहे. राईट द 3 प्रिवियस नंबर. आता तुम्हाला एक नंबर दिलेला आहे 600, बरोबर आहे? पहिला शेवटी दिलेला आहे. आता तुम्हाला त्यांनी काय विचारलेलं आहे? मागचे. हां प्रिवियस म्हणजे याच्या मागचे लिहायचे तुम्हाला. मग आता 600च्या एक्झॅक्ट मागे कोण असतो रे? 599. त्याच्या मागे कोण असतो? 598. त्याच्या मागे कोण असतो? 597. 600च्या मागे 599, मग 598 आणि 597 म्हणजे याचे प्रिवियस म्हणजे मागे लिहिले. आणि या प्रश्न कसा होता? याच्या पुढचे लिहायचे होते. मग तुम्हाला राहिलेले 2 प्रश्न तुम्हाला घरी पूर्ण करायचे. करसान का? चला ओके.